नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या सातत्याने येत असतात. ह्या बऱ्याच बातम्या चुकीच्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात. लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले, SMS आले, 3,000 आले, 2100 आले, असं झालं, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. जुन्याच काहीतरी क्लिप दाखवतात आणि आमच्या बहिणींची ही कुठेतरी दिशाभूल करत असतात, एक भावनिक फसवणूक करत असतात. मात्र हे आमचेच कुठेतरी भामटे असतात की बहिणी नाचायला लागल्या, बहिणी खुश झाल्या, असं झालं तसं झालं. तर अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. सत्य आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही तुम्हाला विनंती आहे. आणि जे काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात आज जो काही 16 डिसेंबर आहे, तर काय नेमकं अपडेट आहे याबाबतची ही छोटीखानी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. की आदितीताईचं जे काही ट्विटरचं जे पेज आहे किंवा सरकारकडून जे काही वारंवार सातत्यानं प्रसिद्धी पत्रकं किंवा पत्रकं दिली जातात, तर वित्त मंत्रालयाकडून वितरित केला जाणारा हा जो काही लाडक्या बहिणीचा हप्ता असेल किंवा निराधाराच्या अनुदान योजनेचे पैसे असतील, तर याबाबत सरकारकडे अद्यापही पैशाची तरतूद न झाल्यामुळे सरकारनं सुरुवातीला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या हप्त्याला विलंब होत आहे, तेव्हा 17वा आणि 18वा हप्ता हे एकत्रित 3,000 रुपये देण्याचा आमचा मानस आहे आणि 15 डिसेंबर नंतरच ते शक्य होईल. मात्र अजूनही कुठलेच याबाबत संकेत प्राप्त झालेले नाहीत किंवा सरकारकडे तशी पैशाची तरतूद नसावी. तरतूद झाल्याच्या नंतर एकतर सरकार नोव्हेंबरचा हप्ता पहिल्यांदा वितरित करेल किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर याची जर तरतूद झाली सरकारकडे, तर दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित वितरित करेल. ते सगळे पैसे वित्त मंत्रालयामार्फत किंवा जे काही अर्थ मंत्रालय असते तर त्याच्यामार्फत ते वितरित केले जातात, त्या हेडखाली ते वितरित केले जातात. मात्र सरकार सध्या अडचणीत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं आणि मग त्याच्यामुळं या हप्त्याला विलंब होत असल्याचं सरकारने याबाबत स्वतःच कबूल केलेलं आहे. तेव्हा अजून तरी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबत कुठलेही संकेत आलेले नाहीत. सध्या सरकारच्या डोक्यामध्ये निवडणुका आहेत. 15 जानेवारी पर्यंत जे काही आहे तर ते महानगरपालिकांची त्या कार्यक्षेत्रापुरती आचारसंहिता लागू आहे आणि त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद पंचायत समिती यांची घोषणा होण्याची शक्यता आहे, ग्रामपंचायतच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. तर हे येणारा पुढचा जो काही 2-3 महिन्याचा जो कार्यकाळ आहे तर तो निवडणुकामध्येच जाणार आहे. ई-केवायसीच्या बाबतीत जे काही अपडेट आहे तर 31 डिसेंबर ही ई-केवायसी साठी सरकारकडून मुदत भेटलेली आहे. अजून 10-15 दिवसाचा टाइम त्याच्यासाठी वेळ आहे आणि जे काही ई-केवायसी बाबत ज्या काही महिलांचे पतीपासून वेगळ्या राहतात किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, तर अशांसाठी एकतर अंगणवाडी मार्फत हे अर्ज कलेक्ट केले जातील किंवा CSC मार्फत सुद्धा त्यांनी घोषणा केली होती की तिथेही तुम्हाला अर्ज अपलोड करता येतील. वेबसाईटमध्ये सुद्धा बदल केले जातील. तर त्याबाबत जे काही आहे तर महिलांनी स्वतःच्या पतीचं जर निधन झालं असेल तर त्याचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा वडिलाच्या मृत्यूचं प्रमाणपत्र तिथं अपलोड करावं किंवा घटस्फोटाची कागद अपलोड करावी. मात्र बऱ्याच अशा महिला भगिनी आहेत की ज्यांचं नवऱ्यापासून त्या विभक्त राहतात, त्यांचा एकतर घटस्फोटही झालेला नाही किंवा त्यांच्याकडे कुठलेही लिगल डॉक्युमेंट्स नाहीयेत आणि वडीलही हयात नाहीत. तर अशांनी मग काय करायचं, तर याबाबत सरकारकडून अजून तरी कुठलीच गाईडलाईन आलेली नाही आणि जो काही नोव्हेंबर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो अजून वितरणाला सुरुवात झालेली नाही. मात्र 20 डिसेंबरच्या आसपास हे हप्ते वितरणाला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा चुकीच्या किंवा खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. बाकी ज्यावेळेस बँकांना पैसे यायचे त्यावेळेस येत राहतील. मात्र आपण काय होतं बऱ्याचदा की चुकीच्या बातम्या ऐकतो, पाहतो आणि मग 3,000 रुपये धडाधड खटाखट जमा झाले लाडक्या बहिणीच्या खात्याला. आज सकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात आणि मग काय होतं की एखादी बहीण ही 4 वाजता तो व्हिडिओ पाहते किंवा ती माहिती घेते आणि मग तिला वाटतं की बाकीच्या बहिणींचे यांचे त्यांचे राधाबाई गोदाबाईचे जमा झालेले आहेत. मग गोदाबाई कुठंतरी काय तिच्या खात्यामध्ये जुनेच 3,000 रुपये कधीचे तरी जमा असतात, तिला माहित नसतं आणि आधारवरती मग काढून घेते. तर ती म्हणते मला आले 3,500 रुपये आणि मग अशा स्थितीमध्ये काय होतात मग ही महिला आमचं वाळवणं चिळवणं सोडून, घरात जे काही जाळेजुळे लागले असतात ते साफसफाई करायचे सोडून, वावरातली कामं सोडून मग कुठेतरी ऑनलाईन सेंटरवर जातात, तिथं 10-20 रुपये घालतात. मग त्यांना वाटतं की आपली केवायसी केली नाही, यांना काहीच माहिती नसतं. मग कोणीतरी म्हणते की बाई तुमची केवायसी झाली नसेल, कोणी म्हणतं तुमच्या खात्याला हे झालं नसेल, कोणी म्हणते माझे या बँकेत आले. मग एखाद्या खात्याला डीबीटी लिंक ऑलरेडी असताना सुद्धा मग विनाकारण पोस्टाचं खातं काढलं जातं, एअरटेल पेमेंट बँकेचं काढलं जातं. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गटासाठी आपण कर्ज घेतलेलं असतं, मग ते फिनकेअर इक्विटास कुठली तरी बँक असते आणि त्या बँकेत ते पैसे गेलेले असतात. या अशा गोष्टी घडत राहतात.
तर याबाबतची सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण सातत्याने देण्याचा प्रयत्न करत असतो. तूर्तास धन्यवाद.